आसनगाव तासपाडा येथे 14 जणांना झाली विषबाधा। उलटी जुलाब झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल। शहापूर तालुक्यातील आसनगाव तासपाडा या ठिकाणी मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर रात्री प्रसादामध्ये वाटप करण्यात आलेली बुंदी खाल्ल्याने 14 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली। प्रसाद खाल्ल्यानंतर काही जणांना उलटी व लूज मोशनचा त्रास सुरू झाला। यामध्ये जवळपास 14 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची समोर येत आहे। यापैकी 8 जणांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तर 1 जण खाजगी तर एकाला जिल्हा रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। यातील 4 जण इतर ठिकाणी उपचार घेत असून घटनेची माहिती मिळताच शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झाली व घटनेसंदर्भात पंचनामा करून फूड सॅम्पल तसेच पिण्याच्या पाण्याचे सॅम्पल देखील त्यांनी ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले। विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वासिन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेंडगे यांनी दिली। नंतर फक्त बुंदी खाल्लेली आणि ते विसर्जनच्या टायमाला मोदक खाल्ले, प्रसाद खाल्ला बस आणि घरी जाऊन जेवण केलं। माझ्यासोबत तर 6-7 जणांना झालं, पण टोटल बघितले तर 14 पेशंट पाडले। आम्हाला आमच्याच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तासपाडा ह्या पाड्यावर व्हिजिट दिली। तिथे आम्ही जे रुग्ण होते त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता भरती केलेलं आहे। त्यांना जे तात्पुरत्या स्वरूपात त्यांना जो त्रास होत होता आता ते पूर्णपणे बरे आहे। एकाला जास्त गंभीर होतं, त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे, त्याची परिस्थिती व्यवस्थित आहे। त्याशिवाय एक रुग्ण आपला खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे, तो पण त्याची परिस्थिती व्यवस्थित आहे। आणि किरकोळ रुग्णांना आम्ही तिथे आता एक 24 तास पथक ठेवलेलं आहे। आणि त्याशिवाय गावात पूर्णपणे सर्वेक्षण करून घेतल्यानंतर गावात कुठेही साथीचे आम्हाला आजार काही आढळला नाही, पण हे घरगुती म्हणजे असं बुंदीतून विषबाधा झाल्यासारखा संशय वाटतो। पण तरी आम्ही त्यांचे स्टूल सॅम्पल तपासण्यासाठी पाठवलेत, पाणी नमुने तपासण्यासाठी पाठवलेत। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण ह्याच्यावर निश्चित आपण असं सांगू शकतो की हे कशातून घटना घडलेली आहे।